कालव्यात पडलेला तरुणाचा मृतदेह तब्बल 4 दिवसानंतर रविवारी 18 जानेवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान वडद परिसरात सापडला। शेतकऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करून माहिती दिली। त्यावेळी घटनास्थळी त्यांचे नातेवाईक व जवळा बाजार येथील पोलीस प्रशासन गेलं। 4 किलोमीटर अंतरावर वडद शिवारात मृतदेह सापडला। औंढा पोलीस व महसूल विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। विशेष म्हणजे तरुणाचा मृतदेह शोधण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील दीपक गणेश काळे हा बुधवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 5:30च्या सुमारास जवळा बाजार शिवारातील हिंगोली परभणी रोडवरील बाराशिव जवळील कालव्यात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कालव्यात दीपक काळे यांचा शोध सुरू केला होता। मात्र कालव्यात पाणी जास्त असल्यामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह शोधण्यात अडथळा निर्माण होत होता। दरम्यान दीपक काळे यांचा मृतदेह शोधावा या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी जवळा बाजार इथं रास्ता रोको आंदोलन केलं होतं। पोलीस विभागानं पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचं पाणी बंद करून दीपक काळेचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती। मात्र कालव्याचं पाणी कमी झालं नसल्यानं अडचणी कायम होत्या। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी 17 जानेवारी रोजी थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। यावेळी पोलीस निरीक्षक गणपत अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी आंदोलकांशी तथा पारधी समाजाचे नेते सुदर्शन शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। पोलीस व गावकऱ्यांनी कालव्यात शोध मोहीम सुरू केली होती। दरम्यान 18 जानेवारी रोजी सकाळी घटनास्थळापासून 4 किलोमीटर अंतरावर वडद शिवारातील कालव्यात दीपक काळे यांचा मृतदेह आढळून आला। यावेळी पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार राजेश ठाकूर, अंबादास बेले, रामा गडदे, इम्रान सिद्दीकी, दिलीप नाईक, पारधी क्रांती संघटनेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष सूरज पवार, माजी सरपंच राजू पवार, हनुमान काळे, गोविंद काळे, सूरज पवार, बालाजी काळे, अनिल पवार, बालाजी पवार, राहुल काळे, आनंद काळे, अर्जुन काळे, सकाराम काळे, पंडित पवार, बन्सी पवार यांनी वडद शिवारातील कालव्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला। जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथं शवविच्छेदन करण्यात आलं। त्यानंतर जवळा बाजार येथील पारधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत दीपक काळे याचा घातपात केल्याचा आरोप करण्यात आला। औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक GS राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।